राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र जीन बँक कार्यक्रम राबवण्यात येतोय। या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपरिक बियाणांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे। नुकतंच नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात या संदर्भात शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र जीन बँक कार्यक्रमांतर्गत 3 जिल्ह्याची निवड केलेली आहे। त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपण मिरची ह्या पिकाची निवड केली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये तेलबिया पिकांची वेगवेगळे भुईमुंग असेल, करडी असेल अशा तेलबिया पिकांची निवड केलेली आहे आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये साधारणतः तृणधान्य पिकांची आपण निवड केलेली आहे। ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांकडे असलेल्या विविध वाहनाचे जतन आणि संगोपन करणे, त्याच्यातल्या असलेल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचा अभ्यास करणे, तसेच पीक वाण संरक्षण व शेतकरी कायदा हक्क कायदा 2001 अंतर्गत शेतकऱ्यांना पेटंट मिळवून देणे आणि तसेच शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या परंपरागत वाणांचा धान्याची बँक गाव पातळीवर निर्माण करणे हा ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तर हा जो काही शेतकरी पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायदा 2001 अंतर्गत हा जो काही कायदा आहे, ह्या कायद्याची शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती अजून मिळालेली नाही आहे। ह्या कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांनी स्वतः विकसित केलेल्या किंवा निवडलेल्या वाणाची आपल्याला नोंदणी करून त्याचं पेटंट मिळवता येते। तर याच्यामध्ये कोण कोण नोंद करू शकते? सर्वसाधारणपणे एखादा वैयक्तिक शेतकरी सुद्धा ह्याला नोंदणी करू शकतो किंवा शेतकऱ्यांचा गट सुद्धा वाणाच्या नोंदणी करू शकतो किंवा एखादा शेतकऱ्यांचा समूह सुद्धा वाणांची नोंदणी करू शकतो। ह्यामध्ये कुठल्या प्रकारच्या वाणाची मुख्यत्वे करून नोंदणी होते? तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांची जी वाणं आहेत, म्हणजे जी वाणं शेतकऱ्यांकडे परंपरागत पद्धतीने चालून आलेली आहे, जी आपल्या शेतामध्ये लावतात किंवा शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाणं असतील। दुसऱ्या प्रकारची वाणं म्हणजे प्रचलित वाणं म्हणजे जे भारतीय संविधान बियाणे कायदे 1966 अंतर्गत ज्या वाणाची नोंदणी झालेली आहे किंवा असे वाणं परंपरागत शेतकऱ्यांकडे चालू आहेत, अशा वाणाची प्रचलित वाणाच्या अंतर्गत नोंदणी करता येते। किंवा नवीन वाणं जी आहेत, जी वाणं नवीन संशोधित झालेली आहेत, ज्या वाणाची संशोधकांनी संशोधन केलेलं आहे परंतु 1 वर्षाच्या आतमधली जी वाणं आहेत, अशा वाणाची आपण ह्या अंतर्गत नोंदणी करू शकतो। महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र जनुकोश कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शेतकऱ्याची जी पारंपरिक वाणं होती त्याचं जतन करण्याचं येतं। दुसरं एक आहे त्याचा उद्देश की त्याचं दस्तऐवजीकरण करणं, जे काही त्यातले गुणधर्म असतील किंवा त्याची लागवड पद्धत असेल, त्यातले विशिष्ट गुणधर्म असतील, त्याचं दस्तऐवजीकरण करणं आणि जास्त लोकांपर्यंत त्याचा प्रचार व प्रसार करणं। या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्याला जोडून घेणं हा एक उद्देश आहे। म्हणजे ह्या वाणाची जे काही गुणवत्ता तपासणी होणार आहे ती फक्त प्रयोगशाळेत न होता शेताच्या बांधावर पण आणि प्रयोगशाळेमध्ये म्हणजे दोन्हीमध्ये होणार आहे। आणि ह्या कार्यक्रमाअंतर्गत पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीसाठी जे काही आपलं पारंपरिक ज्ञान होतं की म्हणजे पारंपरिक बियाण्याची निवड कशी करावी, त्याचं जोपासणी कशी करावी, त्याचं स्टोरेज कसं करावं, तर हे जे ज्ञान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं हा पण एक त्याचा उद्देश आहे। दुसरं असं आहे की आजच्या बदलत्या वातावरणामध्ये जी जुने बियाणं तगुण आहेत, म्हणजे त्याचं एक ठराविक उत्पन्न आहे, रोगाला बळी पडत नाहीत किंवा औषधी गुणधर्म आहे किंवा त्याच्यामध्ये कस आहे, चारा आहे, ह्या गुणधर्माचं पण एक संवर्धन करणं आणि पुढच्या पिढीला ते देणं हा कार्यक्रमाचा उद्देश आहे। या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या गटामार्फत हे काम करण्यात येणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना त्या बीज संवर्धनासाठी शासनाने पुरस्कार पण दिलेले आहेत। जवळपास 10 लाखाचं एक बक्षीस मिळण्यात येतं, ज्याच्यामध्ये पारंपरिक शेतीचं संवर्धन या अंतर्गत ते बक्षीस दिलं जातं। दुसरं असं आहे की ह्या कार्यक्रमांतर्गतमध्ये लोकांच्या पातळीवर त्याची बँक तयार करण्यात येईल, जशी सीड बँक तयार करण्यात येईल, त्याच्या माध्यमातून त्या बियाचं संवर्धन आणि प्रचार आणि प्रसार करण्यात येईल। त्याचं जे काही बेनिफिट येईल उद्या चालून जे काही आपण रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करतो त्याचं बेनिफिट ते त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम पण हे करण्यात येणार आहे याच्यामध्ये।